नमस्कार मित्रांनो, मी निलेश सदर तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करीत आहोत. आपल्याला माहिती आहे की 30 तारखेला महाराष्ट्र राज्यपातील तांत्रिक संयुक्त पूर्वपरीक्षा आहे. आपला अभ्यास झाला असं समजून घ्या. प्रत्येकानं आता असं समजायचं आहे की आपला स्टडी झालेला आहे. बऱ्याच जणांनी SMS टाकले की काही गोष्टी त्यांनी म्हणजे की काही गोष्टी याला इथं डिस्कस करणं गरजेचं होतं किंवा काही गोष्टीवर इथं आपल्याला जे काही प्रश्न आहेत मुलांचे याच्यावर थोडक्यात आपण काही सांगणार आहे की ज्या गोष्टीचा आपल्याला समोर फायदा होईल. ओके, तर बघा कोणकोणत्या गोष्टी आपल्याला इथं डिस्कस करायच्या आहेत. तर सगळ्यात महत्त्वाच्या म्हणजे तर काय पहिला पॉईंट आहे, काय असायला पाहिजे तो काय नसायला पाहिजे. आता हे म्हणसाल तुम्ही तर सर हे काय असायला पाहिजे, तर ते समजेल तुम्हाला. मी सांगेल की ह्या कोणकोणत्या गोष्टी आपल्याला असायला पाहिजे. सेकंड आहे की OMR शीट याच्याबद्दल स्पेशली जे काही नवीन येतं तर यांच्यासाठी आपल्याला बोलायचं आहे. नंतर आधी कोणते प्रश्न अटेम्प्ट केले पाहिजेत हे एक महत्त्वाचं आहे, कारण की आपल्याला माहिती आहे ABCD असे आपले जे काही सेट येतं तर याच्यामध्ये कोणताही कोणाला सेट येऊ शकतो. त्याच्यामुळे कोणत्या प्रश्न आधी अटेम्प्ट करायचे, किती स्कोअर हा सेफ स्कोअर, तर याच्यावर बिन बोलेल. कारण हा एक प्रश्न विचारलेला आहे एका जणांनी, पण या प्रश्नाचं उत्तर देईल मी. काय तर रिक्स कुठं घेतली पाहिजेत हे एक महत्त्वाचं आहे. कोणत्या प्रश्नाला हात लावू नये. काही प्रश्न असे आहेत की जे MPSCनं जवळपास 20 ते 25 असे प्रश्न दिलेले असतात की ज्याला MPSCमध्ये याला हातच लावू नका. ओके, 20 नाही जवळपास 15 ते 20 प्रश्न असतात आणि त्या प्रश्नाला हात लावायचा नाही आहे. म्हणजे आयोगानंच असं डिक्लेअर केलेलं असतं. डिक्लेअर म्हणजे किंवा प्रश्नच असे असतात ते. त्याच्यानंतर लो कॉन्फिडन्स होऊ शकतो. आता लो कॉन्फिडन्स केव्हा होऊ शकतो तर तेही बघायचं आहे. तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला एक एक बघायच्या. याच्यामध्ये व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा. ओके, टाईम कमी आहे, खूप जास्त टाईम घेणार नाही आहेत. ओके, चला नेक्स्ट पहिल्यांदा बघू आपण की काय असायला पाहिजेत आणि काय नसायला पाहिजेत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय असायला पाहिजेत आणि काय नसायला पाहिजेत. याच्यातला महत्त्वाचा पॉईंट आहे सेल्फ कॉन्फिडन्स. आता अभ्यास केलेला आहे असं समजून घ्या की आपला अभ्यास झालेला आहे. कोणी आता मग 2 महिने करू, 4 महिने करू, कोणी 6 महिने करू किंवा एखाद्यानं आता लास्ट 20 दिवसातही अभ्यास केला, पण त्यांना असं समजायचं आहे आता की आपला अभ्यास झालेला आहे. कारण पर्याय काय, आता पर्याय काहीच नाही आहे ना आपल्याकडं. पण जो एक कॉन्फिडन्स राहील ना की माझा अभ्यास झालेला आहे, मी मनाला सांगितलं की माझा अभ्यास झालेला आहे, तर या कॉन्फिडन्समुळे एक आपल्याला जो काही आपला आत्मविश्वास असेल तर कुठंतरी तो पॉझिटिव्हिटी आपली वाढवण्यासाठी मदत करेल आपल्याला. ओके, पण जर आपण असं जर मनात आणलं की माझे काही सब्जेक्ट झालेच नाही आहेत तर मग आपण त्याचा लो कॉन्फिडन्स होईल आपला आणि आपल्याला येणारे प्रश्नसुद्धा चुकतील. तर हे सेल्फ कॉन्फिडन्स ठेवा. आता मधातच कोणी काहीतरी प्रश्न विचाराल आणि तुम्हाला त्याचं उत्तर येणार नाही आहे तर मग लगेच निराश नाही होऊन जायचं. कारण काय होते की आपल्याला प्रश्नाचं उत्तर आलं नाही आहे, मग आपणच स्वतःला चेक करतो की यार आपला अभ्यास झाला नाही का. म्हणजे स्वतःबद्दल आपल्याला डाऊट निर्माण होतात स्वतःबद्दल की आपला अभ्यास झाला नाही आहे का. तर असं काही जर करू नका. सगळ्यात महत्त्वाचं सेकंड, ओव्हर कॉन्फिडन्स नको आहे. म्हणजे अभ्यासात काही असे असतात की म्हणजे पूर्ण अभ्यास झालेला असतो, पण काय असते शेवटी परीक्षा येते आलं का लक्षात, ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची. इकडे आपण टेस्ट सिरीज सॉल्व केल्या असतील आणि त्याच्यात 70, 80 मार्क घेतले असतील, पण ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची एक परीक्षा आहे आणि ती मेंटली तशी सेट केलेली असते की विद्यार्थी किती वरपर्यंत जाईल. त्याच्यामुळे एवढाही आपल्याला कॉन्फिडन्स नको की मी नाही आले तर 80 करेल, 90, 100 आपलं हे असं नसतेच ॲक्च्युअली. मग असं ओव्हर कॉन्फिडन्सनं काय होईल, आपल्या साध्या चुका होतील. त्या मी सांगतो की कोणत्या चुका होऊ शकतात. एक तुम्हाला आठवत असेल की 2017च्या का 18च्या परीक्षा होती आणि त्याच्यावर एक इकॉनॉमिक्सचा एक प्रश्न विचारलेला होता. आता इकॉनॉमिक्समध्ये प्रश्न विचारला त्याच्यात ज्या कमिट्या विचारल्या होत्या दारिद्र्य रेषेसंबंधित, तर त्याच्यावर विचारलं होतं. तर त्याच्यामध्ये काय होतं, दारिद्र्य रेषा समितीच्या कमिट्या विचारल्या होत्या, तर त्याच्यातले एक सुरेश तेंडुलकर समिती तुम्हाला माहिती आहे, पण त्याच्यात एक पहिलाच ऑप्शन्स दिला होता सचिन तेंडुलकर. आलं का लक्षात. आणि माझं ते इकॉनॉमिक्सचं प्रायोरिटी चॅप्टर खूप छान होतं कारण माझे व्हिडिओसुद्धा होते. आणि ते कॉन्फिडन्समध्ये माणसाच्या की म्हटलं होतं की यावेळेस जर याच्यावर प्रायोरिटीवर प्रश्न आले तर आपला एकही प्रश्न जाणार नाही आहे. आणि जसं आला तो प्रश्न वाचला, व्यवस्थित वाचायचा ना, तो प्रश्न व्यवस्थित वाचला, पण ऑप्शन्स व्यवस्थित. कारण प्रश्न वाचला तेव्हा समजलं की याचा आन्सर काय आहे, सुरेश तेंडुलकर. कन्फर्म आहे, माहिती आहे की प्रश्न वाचता समजलं की याचा आन्सर सुरेश तेंडुलकर आहे. जसं ऑप्शन्समध्ये खाली आलो तर पहिलंच ऑप्शन्स होतं सचिन तेंडुलकर आणि त्याला गोल करण्यात गेला. म्हणजे बघा की त्याच्यात सुरेश तेंडुलकर होतं पण ते चौथ्या ऑप्शन्सला होतं. पण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये किंवा पूर्ण तो प्रश्न समजून न घेता 4 ऑप्शन्सवर फास्टली आपण काय आपल्याला एक पडते नाही, आपल्याकडे टाईम कमी आहे, लवकर व्हावं. पण या अशा लवकरच्या याच्यात आपण आपले येणारा प्रश्न म्हणजे तो एक प्रश्न गेला +0.25 निगेटिव्ह, म्हणजे जवळपास आपले 1.25 मार्क गेले. रिझल्ट 25 50 पण 1 मार्कानं जातो, 1 मार्कानंच रिझल्ट जात असतो. तर हे एक लक्षात ठेवा. सेकंड, निगेटिव्हिटी नको, कोणतीच निगेटिव्हिटी आता नको आहे.
निगेटिव्हिटी कोणतीच नको आहे आता. आलं जे झालं आहे आता ते कम्प्लिटली झालं आहे असं समजायचं. कोणाला दोष द्यायचा नाही, कोणाला ब्लेम करायचं नाही, कोणाला काहीच बोलायचं नाही. सेकंड, शांत राहा आणि कोणाशी वाद घालू नका. हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की शांत राहा. कारण एका जणांनी मागे मला कॉल केला होता, IBPS CFO बँक ऑफ महाराष्ट्राची परीक्षा होती, त्यांनी त्याचा अनुभव माझ्यासोबत शेअर केला होता. त्याच्याकडे चिल्लर चेंज पैसे नव्हते सिटी बसवाल्याला देण्यासाठी, पुण्याची गोष्ट ही. आणि त्याचा आणि त्या ड्रायव्हरचा एवढा वाद झाला, म्हणजे विकोपाला गेला तो वाद. म्हणजे स्टार्टिंगला सुरुवात झाली होती काहीतरी याच्यावर, ते म्हणे तुमच्या काय स्वतःची बस आहे का, असं काहीतरी झालं होतं त्यांचं. आणि एवढा तो वाद विकोपाला गेला की त्याचा जो काही त्यांना अभ्यास केला होता त्याचा डायरेक्ट परिणाम त्याच्या पेपरवर झाला आहे. त्याच्यामुळं इथं कोणाशी वाद घालायचा नाही, शांत राहायचं. ऑटोवाल्यानं 10 रुपये मागितले, जास्त त्याला 10 देऊन द्या, 20 मागितले 20 द्या, फक्त वाद घालू नका. जर वाद घालसाल आणि मेंटल जर आपण जर हे झालं ना, आणि अशा काही गोष्टी करू नका. घरचा असो, बाहेरचा असो, फ्रेंड असो, कोणी मैत्रीण असो, मित्र असो, कोणी असो, या टायमाला तरी शांत राहणं गरजेचं आहे. कारण एवढं आपलं 4 महिन्याची मेहनत, 5 महिन्याची मेहनत पूर्ण सगळ्यावर पाणी फिरू शकतो. त्याच्यामुळे शांत राहा, कोणाशी वाद घालू नका. सेकंड, सिलेबस रीड कसा, म्हणजे कॉन्फिडन्स. आणि काही गोष्टी काय असतात की आपण सोबत त्या करणं गरजेचं असते. तर त्याच्यामुळं सायलेंट राहा, कोणाशी वाद घालायचा नाही, निगेटिव्ह ठेवू नका, ओव्हर कॉन्फिडन्स नको, हे सेल्फ कॉन्फिडन्स असू द्या. ओके, हे झालं. म्हणजे ह्या गोष्टी अशा आहेत की काय करायला पाहिजेत, काय नको करायला पाहिजेत. तुमचं हॉल तिकीट वगैरे ह्याही गोष्टी तुम्ही सोबत व्यवस्थित घेऊन जा. नेक्स्ट बघायचं OMR शीट. आता OMR शीटबद्दल खूप महत्त्वाचं आहे, कारण नवीन आता जुने बऱ्याच जणांना माहिती आहे, पण नवीन जणांसाठी हे बघा OMR शीट. OMR शीट ज्यावेळेस देतात ना, तर त्यावेळेस कोणकोणत्या गोष्टीची आपण काळजी घेतलेली पाहिजेत. ओके, तर याच्यात सगळ्यात प्रथम तुमचे रोल नंबर जे असतात, तर रोल नंबर व्यवस्थित भरायचा आहे. आणि रोल नंबर व्यवस्थित भरल्यानंतर त्याचे गोल जे येतं तर ते डार्क केल्या गेल्या पाहिजेत. एक प्रकारचा जर इथला वरचा आकडा चुकला तर चालू शकतो, बट खालचा जे डार्क करणार आहे ते चुकायला नको. आलं का लक्षात? कारण जर ते स्कॅन होते त्याच्यामुळं ते चुकायला नको आहे. म्हणजे कोणताच वरचा आणि खालचा कोणताही चुकायला नको. त्याच्यानंतर क्वेश्चन्स बुकलेट नंबर महत्त्वाचा असतो, हेही टाकणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्ण पेपर तुम्ही सॉल्व केला, तुम्हाला पाहतो 50-60 प्रश्न तुमच्या बरोबर आला, सगळं झालं, पण तुम्ही सेटच विसरले तर तुमचा पेपरच चेक होत नाही आहे. आलं का लक्षात? तुमचा पेपरच चेक होत नाही आहे, तुमचा रिझल्टच शो होत नाही जर तुम्ही सेट टाकण्याचं जर विसरले तर. आणि मग सेट किती ठिकाणी टाकावं लागते आपल्याला? इथंही टाकावं लागते आणि एक या ठिकाणी टाकावं लागते. तर 2 ठिकाणी आपण तो आपला जो काही आपल्याला सेट भेटला आहे तो टाकला का याचं कन्फर्म करून घ्या. आलं का लक्षात? सब्जेक्ट कोड वगैरे जर समजा आपल्याला वाटते त्या गोष्टी राहिल्या, पण सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमचा रोल नंबर आणि तुमचा तुमचा सेट आणि ही तुमची इथं असलेली सिग्नेचर. ह्या गोष्टी खूप बेसिक येतं. आलं का लक्षात? तर या बेसिक गोष्टी करणं गरजेचं आहे. कारण असा अनुभव आलेला आहे एकासोबत की ज्यांनी पेपर त्याने सॉल्व केलेला होता, बट त्यानं सेट टाकला नव्हता, त्याच्यामुळे त्याचा रिझल्ट शो नव्हता झाला. 55 मार्क होते कंबाईन ग्रुप बीला त्याला. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टीचं तुम्ही लक्ष ठेवा. ओके, OMR शीट याच्याबद्दल ह्या महत्त्वाच्या गोष्टी येतं आणि आपण आपले जे काही टेस्ट सिरीज होते त्याच्यामध्ये सॉल्व करण्यासाठी दिलेलीच होती. नेक्स्ट बघा, नेक्स्ट लो कॉन्फिडन्स म्हणजे होऊ शकतो. आता लो कॉन्फिडन्स केव्हा होऊ शकतो? आलं का लक्षात? आता काय आहेत आपल्याला सेट आहेत वेगवेगळे आणि ते वेगवेगळ्या सेटमध्ये एखाद्याला D येऊ शकते, एखाद्याला A येऊ शकते, एखाद्याला B येऊ शकते. आणि काहीचे प्रश्न आहेत ना स्टार्टिंगला म्हणजे 2-3 प्रश्न टफ येऊ शकतात आणि आपल्याला जर ते टफ आले, सपोज एखाद्याचा रिझनिंगचा पार्ट आला किंवा मग एखाद्याचा रिमोट सेन्सिंग वगैरे आले आणि ते प्रश्न आपल्याला 2-3 प्रश्न आले आणि ते आपल्याला म्हणजे त्याचा आन्सरच नाही होऊन राहिले, तर आपला कॉन्फिडन्स असतो तो लो होऊन जातो. फक्त त्यावेळेस एवढं समजायचं की हे जर प्रश्न आपल्याला येत नसतील ना तर कोणाला येत नाही, एवढा कॉन्फिडन्स स्वतःकडे ठेवा. ॲक्च्युली येत असतील पण आपण स्वतः एवढा कॉन्फिडन्स ठेवा की हे जर प्रश्न आपल्याला येत नसतील तर बाकीच्या कोणाला येणार शकणार नाही. कारण इथं जर स्टार्टिंगला लो कॉन्फिडन्स झालेला आहे तर ते डायरेक्ट निगेटिव्हिटी तयार होते की ना, असं वाटतं की आता आपण पासच होणं नाही असं मनाला फील होते. आणि मग आपल्याला पुढचे समोरचे, कारण आपल्याला ते 100 पैकी 100 मार्क तर घ्यायचे नाही आहेत, त्याच्यामुळे काही प्रश्न ते येणार नाही हे कन्फर्मच आहे. ते मनाला आधीच मनाला सांगून ठेवायचे. त्याच्यामुळे इथं लो कॉन्फिडन्स होऊ शकतो. तर तो आत्मविश्वास आहे तुमचा तो लो होऊ देऊ नका. व्यवस्थित नाही आले तर नाही आले, समोरचे तुम्हाला प्रश्न टॅकल करायचे आहेत तर त्याच्यात तुम्हाला ते प्रश्न येतील. ओके, नेक्स्ट हे तुमचा पॅसेज सोडवला पाहिजेत की नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच जणांना विचारलं की सर पॅसेजचं काय करायचं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक असं आहे की आता पॅसेज येईल का नाही हे आता तिथं गेल्यावरच आपल्याला समजेल. आलं का लक्षात? असं थोडं कन्फर्म की पॅसेज येईलच आणि येईलच असं नाही, आणि येऊ शकतो असंही आहे. तर जर आला तर सोडवायचं आहे, मराठीचाही सोडवायचा आहे, इंग्लिशमध्येही सोडवायचा आहे. कारण इंग्लिशमध्ये जर आपण बाकीचं ग्रॅमॅटिकल जर बघत गेलो किंवा एरर बघितले तर वगैरे ते थोडं आपल्याला डिफिकल्ट येतं ते. पण पॅसेजमधून जर आपल्याला तिथं 5 प्रश्न जर येत असतील तर खूप महत्त्वाचं आहे मराठीचा पॅसेज सॉल्व करायचाच, कारण याचे 5 प्रश्नही खूप महत्त्वाचे येतं. तर सगळ्यात प्रथम पॅसेज येईल का नाही आपण आपल्या टेस्ट सिरीजमध्ये दोन्ही ठिकाणी पॅसेज म्हणजे काही विदाऊट पॅसेजवाल्या टेस्ट सिरीज दिलं होतं आणि काही पॅसेजवाल्या टेस्ट सिरीज दिला, जेणेकरून आला तरी सॉल्व करता आले पाहिजेत, म्हणजे प्रॅक्टिस व्हावं. नाही आला तरी हे आता आयोग तिथं आपल्याला गेल्यावरच कळलं की पॅसेज आयोग देतो की नाही, आणि दिला तर सॉल्व करायचे आहेत आपल्याला.
आलं का लक्षात. मग आपला वेळ नाही, वेळ जाईल 5-7 मिनटं जातील, पण तिथं 5 मार्क भेटतील आपल्याला कन्फर्म. त्याच्यामुळे पॅसेज आपल्याला सॉल्व करायचा आहे. ओके. नेक्स्ट, आधी कोणते प्रश्न अटेम्प्ट केले पाहिजे. आता हे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की आधी कोणते प्रश्न अटेम्प्ट केले पाहिजेत. तर बघा, आता काही जणाला वाटत असेल आपलं मॅथ रिझनिंग स्ट्रॉंग आहे, तर आपण आधी ते प्रश्न हातात घेतला तर ऑब्वियसली, पण ते एवढं स्ट्रॉंग असायला पाहिजेत की 7 मिनिटामध्ये तुमचे जवळपास 10 जर सॉल्व होत असतील, 7 किंवा 5-6 मिनिटामध्ये, 5 ते 7 मिनिटामध्ये जर 10 ते 12 प्रश्न सॉल्व होत असतील, तर तुम्ही तो सब्जेक्ट आधी घ्या. आलं का लक्षात. पण माझं तर असं आहे की तुम्हाला सजेशन पर्सनल आहे की आधी मराठी असलाच पाहिजेत, किंवा ह्याची जी काही सिक्वेन्स येईल, फक्त जे टफ आहे, पण कोणाला आपल्याला माहिती आहे की मला आता मॅथ रिझनिंग सपोज जमत नाही आहे, तर मग मी काय करेल, जर मला पहिलंच मॅथ रिझनिंग आलं तर मी त्याच्यात वेळ घालवणार आहे का 10 मिनिटं. ही चूक करू नका, ते स्किप करा ते सगळे, आणि खालचा जो सब्जेक्ट आहे त्याच्यापासून चालू करा. आलं का लक्षात. नाही तर मग जे दिलं आहे आण देते. बऱ्याचशा आता जुने मेंबर्स आहेत त्याच्याकडून ह्या गोष्टी होत नाहीत, पण नवीन मेंबर्सकडून ह्या गोष्टी होतात. आलं का लक्षात. जुन्या मेंबर्सला सांगण्याची काही गरज नाही त्या गोष्टी, पण नवीन मेंबर्स येतात त्या यांच्याकडून ह्या गोष्टी होतात, ह्या चुका होतात. त्याच्यामुळं आधी काय करायचं, जे काही आपले मराठी इंग्लिश आपले वन लाईनर जसे आपले म्हणा, तुमचे इन्व्हायरमेंट असतील, तुमचे GSचे प्रश्न म्हणजे तुमचे चालू घडामोडी असतील, पर्यावरण, तुमचा भूगोल, राज्यघटना, हे प्रश्न सगळे सॉल्व करायचे आहेत. कारण आपल्या माहिती आहे याचं विदिन फ्रॅक्शन्स उत्तर असतात काही प्रश्नाचे, जसं जिओग्राफीचे काही झाले. त्याच्यामुळे कोणतेही प्रश्न घ्या जे तुम्हाला चांगले येतात, ज्याच्यावर कमांड आहेत त्या हाती घ्या. ज्याच्यात वेळ जाईल असे प्रश्न कोणतेही आधी हाती घेऊ नका. कारण तुम्ही त्याच्यातच जर एखाद्याला येत असतील 10 काही 12ही मॅथ रिझनिंगचे येत असतील, पण त्याने त्याच्यात जर 15 ते 20 मिनटं घातले, तर बाकीचे त्याचे 85 क्वेश्चन सॉल्व होत नाहीत. कारण पेपरच असा बनवला असतो की 60 मिनिटात त्याला एवढे क्वेश्चन अटेम्प्ट झालेले पाहिजेत. हे सायकोलॉजिकली एक ट्रीट केलेलं असतात या गोष्टी. ओके. नेक्स्ट बघायचं आहे, रिक्स कुठं घेतली पाहिजे तो कुठं घेऊ नये. सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की याचा 1/4 निगेटिव्ह आहे, आणि याचे जे रिझल्ट लागणार आहेत पूर्वपरीक्षाचे डेसिमलमध्ये लागणार आहेत. म्हणजे जर एखाद्याच्या 48.50 लागू शकतो, 48.75 लागू शकतो. मग तुम्हाला 48.50 लागला रिझल्ट, आणि तुम्हाला 48.25 असतील, तर तुमचा 25.25 नाही आपला रिझल्ट जाऊ शकतो. एवढी गोष्ट लक्षात घ्यायची. त्याच्यामुळे निगेटिव्ह जास्त घ्यायचे नाहीत, पण काही गोष्टी ट्रिक्स घ्यायच्या. आता खाली एक प्रश्न दिला की खालीलपैकी नाशिक विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता. तर अशा प्रश्नात ट्रिक्स कशी घ्यायची. आता बघा, आता नाशिक विभाग आहे, नाशिक विभागात तुम्हाला माहिती आहे रामटेक कोणता तालुका आहे, रामटेक कोणत्या विभागात येते आपल्याला माहिती आहे. ह्या इथं नागपूर विभागात, म्हणजे हा प्रश्न इथं ऑप्शन कट करायचा त्याला, असा हा ऑप्शन्स कटला, हात नाही आहे त्याचा. आपल्याला माहिती आहे नंतर कर्जत हे आपल्याला माहिती आहे की नाशिक विभागातमध्येच येते, पण कर्जत हे खाली येते, आणि आपल्याला उत्तरेकडील विचारलेले आहे. कर्जत आपल्याला माहिती आहे की नगरमध्ये आहे, पण ते खाली आहे, आणि त्याच्यावरती अजून जिल्हे आहेत ना आपल्याला माहिती आहे की जसं जळगाव झालं, धुळे झालं, नंदुरबार झालं, म्हणून हाही ऑप्शन्स कटला. आलं का लक्षात. मग एक राहते धडगाव, अक्राणी आणि शिरपूर. आता शिरपूर आपल्याला माहिती आहे की धुळे, पण धडगाव, अक्राणी, मग आता हे दोन इथं कटले, तर मग या दोन याच्यात तुम्हाला जर माहिती नसलं शिरपूर आणि धडगाव, तर अशा दोन याच्यात रिक्स घ्यायची. 4ही माहीत नसले तो प्रश्न सॉल्व करून द्यायचा. आलं का लक्षात. 4ही जर माहिती नसलं तो प्रश्न म्हणजे सॉल्व करायचा नाही आहे, बट अशा याच्यात रिक्स घ्यायच्या. आता तुम्हाला 2 ऑप्शन्स येते, धडगाव, अक्राणी आणि शिरपूर. जे देव असेल त्याचं नाव घ्यायचं आणि मारून द्यायचं ॲक्च्युअली, पण त्याचं डोक्यालिटी लावायचा. बाकीचा जो अभ्यास केलेला आहे, कारण बरेचसे क्वेश्चन्स आपल्याला असेच सॉल्व करता येतात ज्याचे परफेक्टली आन्सर माहीत नाही, पण असं हे करून आपण हे प्रश्न सॉल्व करून घेतो. आता अशा प्रश्नामध्ये काय करायचे, रिक्स घ्यायची आहे आपल्याला. ओके. नेक्स्ट बघा, सिंपल प्रश्न चुकू नका. जवळपास त्याच्यातले 20 ते 25 जवळपास 20 प्रश्न जे राहतील हे सिंपल प्रश्न असतील, जे प्रत्येकाला जमतील, नवीन जुने सगळ्यांनाच. पण या सिंपल प्रश्नामध्ये जर आपण चुका केल्या तर आपण रिझल्टच्या बाहेर फेकण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. फॉर एक्झाम्पल, महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम विस्तार लांबी किती किलोमीटर आहे, तर माहिती पाहिजे ते आपल्याला की पूर्व पश्चिम 800 किलोमीटर आहे आणि उत्तर दक्षिण 720 किलोमीटर आहे. मग हे प्रश्न असे डायरेक्ट आपल्याला माहिती पाहिजेत किंवा 800 किलोमीटर आहे. ह्याच्यात जर आपण जर माहितीनं कन्फ्यूज झाला 888, 890 का 810 आहे का, कारण ऑप्शन तसे जवळचे असतात. तर हे साधे प्रश्न येतात, त्याच्यात चुका करू नका, सायलेंटली सोडवा हे प्रश्न. ओके. सेकंड हे की रिझनिंग आणि मॅथला किती वेळ द्यायचा. तर हे डिपेंड आहे की त्या व्यक्तीवर की त्याचं रिझनिंग आणि मॅथ कसं. एखाद्याचं चांगलं असेल तर त्याने शेवटचे 7-8 मिनिटं दिलेले चालतात, पण मला माहिती आहे की माझं मॅथ रिझनिंग चांगलं नाही आहे. त्याच्यामुळे मला आधी इकडले 85 क्वेश्चन सॉल्व करायचे, तर त्याच्यानंतर आपल्याला मॅथ आणि रिझनिंगला जर 5-7 मिनिटं भेटत असतील, त्याच्यात 4-5 आपल्याला प्रश्न सॉल्व होत असतील तर आपण ते करू. त्याच्यामुळे ते त्याच्यावर डिपेंड राहील, जी पर्सनली जी काही व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीवर ते डिपेंड राहील. ओके. नेक्स्ट बघा, कार्बन कॉफी हे करताना काळजी घ्या. आत्ताच एक परीक्षा झाली होती आपल्या कंबाईनचा, ते नवीनच होता आणि त्यानं कार्बन कॉफी करतानाच त्याचे आन्सर कीच फाडून टाकले. असे झाल्यावर पेपर चेक होत नाहीत. आलं का लक्षात.
त्याच्यामुळे कारण शेवटचे का असतात आपल्याला 2 मिनटं देतात जे की आपल्याला क्वेश्चन्स मोजण्यासाठी देतात आणि त्यावेळेस आपण काय करायचं ती कार्बन कॉपी साईडला करून घ्यायची. कारण काय होते की ज्यावेळेस ते 2 मिनटं संपला ताबडतोब ते तुमच्याकडून कलेक्ट करून घेण्याचा प्रयत्न करतात आणि अशा याच्यात ते कार्बन कॉपी फाडताना आन्सर की फाटण्याचे चान्सेस असते. म्हणून रिस्क घेऊ नका, ते करताना व्यवस्थित काळजी घ्यायची, नाहीतर म्हणजे एवढं सगळं केलेलं मेहनत वाया जाऊ शकते आपली. त्याच्यामुळे ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत की ज्या आपण करणं गरजेच्या आहेत. आलं का लक्षात? आता सेफ स्कोअर किती असेल एक प्रश्न विचारला होता एका जण की सेफ स्कोअर किती असेल, तर हे सगळं काही असं प्रेडिक्शन्स नसते सेफ स्कोअर किती आणि काय आहे. आलं का लक्षात? का असंही नाही की किती क्वेश्चन्स अटेम्प्ट केले पाहिजेत हे सुद्धा सांगू शकत नाही आणि कोणी सांगत असेल तर त्या गोष्टीवरही विश्वास ठेवणं हे नाही आहे. कारण हा पर्सनली आहे, हे पर्सनली आहे की अलग लक्षात ह्या गोष्टी पर्सनली असतात. एखाद्याचा जर अभ्यास असेल तर तो 80-90ही प्रश्न सॉल्व करू शकतो, पण एखाद्याचा अभ्यासच नाही आहे समजा की त्याला माहिती आहे की अभ्यास आहे पण त्याने समजा 40 प्रश्न 50-60 प्रश्न त्यानं ॲक्युरसी असणारे सॉल्व केलेले आहेत. आपण त्याला म्हणू शकतो का की आपण जर आता मी तुम्हाला सांगितलं आहे की नाही 90 मारून या, तर हे असं सांगता येत नसते. ते त्या पेपरवर डिपेंड असते, त्या विद्यार्थ्यावर डिपेंड असते की त्यानं ते किती हे केलं. हां, फक्त एक लक्षात ठेवा की मिनिमम 40च्या खाली नको यायला. आलं का लक्षात? मिनिमम 40च्या खाली प्रश्न यायला नको. कारण तुम्ही 40 म्हटले माझे किती 40 ॲक्युरेट येतं, पण तरी त्याच्यातले तुमचे 4 ते 5-6 प्रश्न हे जाणार म्हणजे जाणारच. मग त्याच्यामुळं काय करायचं की बा अटेम्प्ट आणि सेफ स्कोअर किती असते तर हे पेपरवर डिपेंड आहे स्कोअर. आणि लवकरच मी नवीन आपला व्हिडिओ टाकेल त्यामध्ये सांगेल की आपला स्कोअर काय राहू शकतो काय नाही, म्हणजे सगळ्या याच्या गेस करून. ओके, किती अटेम्प्ट करायला पाहिजे तर मिनिमम 40च्या खाली तर नकोच असायला पाहिजेत. आणि मॅक्झिममचं हे सांगू शकत नाही, कारण मॅक्झिमम कसं आहे हे प्रत्येक त्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीवर डिपेंड आहे. मी जर इथं सांगितलं की तुम्ही 85 करून या आणि तुम्हाला 50-60 प्रश्नाचेच उत्तर माहिती आहे बाकीचे जर टुक्के मारून आले तर निगेटिव्ह असाल. त्याच्यामुळे जर कोणी असं सांगत असेल की 85 मारून या 90 मारून या, हे नाही आहे. हे पर्सनली ती व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचा अभ्यास किती आहे आणि त्यानं अशा 2-2 प्रश्न रिक्स घेऊन किती प्रश्न सॉल्व करू शकतो याच्यावर डिपेंड असते ते. त्याच्यामुळं किती म्हणजे क्वेश्चन्स आपण अटेम्प्ट करायला पाहिजेत तर हे त्या व्यक्तीवर डिपेंड आहे. पण चांगला साधारण अभ्यास म्हणजे चांगला ते मध्यम अभ्यास करणारे 80च्या तशात हे 80, 70, 75, 80च्या दरम्यान अटेम्प्ट करतात. ओके, तर अशा पद्धतीनं हा व्हिडिओ होता. नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल. आवडलात नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा. विश यू ऑल द बेस्ट. तुमच्या सर्वांना शांततेने पेपर सोडवा, कोणतीही घाई करू नका आणि तुमच्या सर्वांना पुन्हा एकदा माझ्याकडून सर्वांना शुभेच्छा तुमच्या पेपरसाठी. ओके.